तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे महाराज, सर्वांनी लक्ष द्या. कारण मी तुम्हाला अगोदर सांगून गेलो की बाबा आपल्या संप्रदायाचा कळस कोण असेल तर ते वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत. आणि सगळ्या संतांपेक्षाही सगळ्यात जास्त सध्या साहित्य त्या संतांचं माझ्या शिवसंत लक्ष्मण महाराज उपलब्ध आहे. आणि या सध्याच्या काळामध्ये चालू असलेल्या काळामध्ये वेदांताचार्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली साखरखेडा या गुरुमाऊलीचे स्वप्न आहे महाराज. जसं संत तुकाराम महाराजांचं देऊला दाता मंदिर आहे, त्याच धर्तीवर आस्ती या ठिकाणी शिवसंत लक्ष्मण महाराजांचं गाथा मंदिर असावं ही संकल्पना सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी मांडली. आणि त्यांचं ते स्वप्न आहे आणि ते त्या लवकरच काही दिवसामध्ये साकार सुद्धा होणार आहे. आपल्या महाराष्ट्रातून सर्व महाराज कीर्तनकार सुद्धा या मंदिरासाठी गाथा मंदिरासाठी आपलं योगदान देत आहेत देणगीच्या स्वरूपामध्ये. कारण महाराज कीर्तनकारांचं सुद्धा कर्तव्य आहे. कारण तुम्ही त्या संतांच्या अभंगावर आपलं पोट भरता. माझ्या शिवसंत लक्ष्मण महाराजांचे अभंग घेऊन तुम्ही चिंतन मांडता त्या अभंगामुळे. कारण ज्या शिवसंतांचा प्रसादिक अभंग आहे बघा, गुरुप्रसादाची थोरी प्रत्येक सत्याला असतो, प्रत्येक गावात असतो. त्या माझ्या शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या अभंगावर तुम्ही नावलौकिक झालात. जर लक्ष्मण महाराजांचे अभंग नसते तर महाराज आपल्याला इथे कोण विचारलं असतं. पण ज्या लक्ष्मण महाराजांच्या अभंगावर तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, त्या सर्व कीर्तनकारांनी सुद्धा नवे नवे महाराज सर्व शिवाचार्य मंडळी सुद्धा. कारण माझ्या शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या आपल्या संप्रदायावर अनंत कोटी उपकार आहेत महाराज, अनंत कोटी. 5,500 अभंग सोपे नाहीत महाराज. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अभंग आहेत महाराज. गोदावरी नदीवर आहेत, गंगेवर आहेत, ज्योतिर्लिंगावर आहेत. प्रत्येक विविध भागाला स्पर्श करण्याचं काम महाराज माझ्या शिवसंत लक्ष्मण महाराजांनी केलं. आणि या आजच्या काळामध्ये माझ्या लक्ष्मण महाराजांचा आष्टीला गाथा मंदिर व्हावं म्हणून जवळपास 10-12 कोटीचा महाराज तो प्रोजेक्ट आहे. प्रत्येक कीर्तनकाराने सुद्धा जे घडेल ते त्या मंदिराला सहकार्य केलं पाहिजे. गायकानं केलं पाहिजे, वादकानं केलं पाहिजे. नवे नवे महाराज माझ्या वीरशैव कुळातील लिंगायत बांधवांना सुद्धा आपलं सुद्धा ते महाराज कर्तव्य आहे. आपण सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी महाराज त्या मंदिरासाठी आपण योगदान द्यावं. कारण महाराज त्या एकट्या दुकट्याचं काम नाही. आणि हे सगळं काम करण्यासाठी कारण आपल्याला एक वैभव प्राप्त झाले महाराज. कारण माझ्या राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी संत शिरोमणी मनमत माऊली तसेच विविध संतांच्या साहित्याचा प्रसार केला. पण माझ्या सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी सुद्धा घराघरामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराज पोहोचण्याचं, महाराजांचं साहित्य घरापर्यंत पोहोचावं याचं अनमोल कार्य सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली केलं. त्याचाच एक महाराज इतिहास घडला. माझ्या लक्ष्मण महाराजांच्या समाधी स्थळावर शिवाचार्य म्हणून सध्या त्या मठाचे मठाधिपती सद्गुरू विश्वचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊलींनी हा शिवधनुष्य फिरवण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वामध्ये या गाथा मंदिराचं काम येत्या काही दिवसामध्ये भूमिपूजन होणार आहे. महाराष्ट्रामध्ये त्या कार्यक्रमाचे पॉम्पलेट पोहोचणार आहे.